शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामादरम्यान विविध शेती पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं लागतात। ही खतं मिळवण्यासाठी ते जीवाचं रान करतात, कारण एकतर खतांच्या प्रचंड असलेल्या किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसतात, त्यात साठेबाजी, काळा बाजार करून शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवलं जातं। अनेकदा कारवाई होऊन देखील हे प्रकार थांबत नसल्याने सरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे। त्यामुळे आता जर तुम्हाला खत खरेदी करायचं असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे। त्यामुळे सरकारचा हा निर्णय नेमका काय, खत खरेदीसाठी लागणारा हा डॉक्युमेंट कसा काढायचा जाणून घेऊ सविस्तर। सुरुवातीला पाहूयात सरकारचा हा नियम नेमका काय आहे। राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खत कंपन्या व शेतकऱ्यांकडून होणारे गैरप्रकार, लिंकिंग तसेच काळा बाजार रोखण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना आणण्यात आली आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला। या बैठकीत ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली। या योजनेच्या माध्यमातून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलं। त्याचबरोबर दुसरीकडे आखाती देशातील युद्धामुळे खत पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झाला होता। उन्हाळी धान पिकासाठी युरिया खताची मोठी मागणी होत असते, पण याच कालावधीत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते। उन्हाळी धानाची रोवणी आटोपली असून धानाच्या वाढीसाठी शेतकरी युरियाचा डोस देत असतात, पण युद्धाचा खत पुरवठ्यावर परिणाम झाला होता, तर काही ठिकाणी अतिरिक्त दराने युरियाची विक्री केली जात होती, ही देखील तक्रार समोर आली होती। मात्र सद्यस्थितीत युरियाचा पुरवठा झाल्याने ही अडचण दूर झाली आहे। त्यामुळे खतांच्या काळ्या बाजाराला पायबंद घालण्यासाठी आता कृषी आयुक्तांनी कृषी केंद्रांना खताचा केला जाणारा पुरवठा आणि त्यांच्याकडील स्टॉक विक्री याची पडताळणी करण्यासाठी सांगितलं आहे। यासंबंधीचे पत्र सर्व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांना दिले गेले आहे। भरारी पथकात आता पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचा समावेश देखील असणार आहे। त्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामात खते बियाणांचा काळा बाजार होऊ नये यासाठी 2 भरारी पथकं गठीत करण्यात आली आहेत। ही भरारी पथकं कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत। आता पाहूयात खत खरेदीसाठी लागणारा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे फार्मर आयडी म्हणजे काय। फार्मर आयडी ही प्रत्येक शेतकऱ्याची एक वेगळी ओळख असेल, ज्यामध्ये त्याच्या जमिनीचा तपशील, पिकांची माहिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल। या डिजिटल प्रणालीमुळे खत वितरणाची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत होणार असून कोणत्या शेतकऱ्याला किती खत देण्यात आले याची अचूक नोंद ठेवता येणार आहे। आता पाहूया त्या फार्मर आयडीचा नेमका काय फायदा होणार। सध्याच्या प्रणालीत अनेकदा मध्यस्थांच्या हस्तक्षेपामुळे किंवा अपुऱ्या नोंदींमुळे अनुदानित खतांचे योग्य वितरण होत नाही। काही ठिकाणी बनावट नोंदी करून अनुदानाचा अपहार केल्याच्या देखील तक्रारी समोर येत होत्या। मात्र फार्मर आयडीमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोहोचेल। त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून वितरण व्यवस्थेत शिस्त देखील येणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्षेत्रानुसार व पिकांच्या गरजेनुसारच खत वितरण करण्यात येणार असल्याने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहोचेल। यामुळे पारदर्शकता वाढून प्रणाली अधिक सक्षम होईल असा देखील विश्वास सरकारला आहे। परिणामी उत्पादन वाढीसह चालना मिळण्यासाठी शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्र अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यावर देखील भर देण्यात येतोय। आता पाहूयात हा फार्मर आयडी नेमका कुठे काढायचा आणि कसा काढायचा। फार्मर आयडीसाठी तलाठी कार्यालय, सीएससी केंद्र किंवा कृषी विभाग कार्यालयात आधार, 712 व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करता येते। त्याचबरोबर हा डिजिटल आयडी तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेल्या वेबसाईटच्या किंवा पोर्टलच्या आधारे देखील काढू शकता। यासाठी आधार, 712चा उतारा आणि मोबाईल नंबरच्या सहाय्याने घरबसल्या नोंदणीकडून फार्मर आयडी काढता येतो किंवा राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पोर्टलवर देखील यासाठी नोंदणी करता येते। त्याचबरोबर हा नियम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून लवकरच सर्व खत वितरण केंद्रावर फार्मर आयडी सक्तीचा करण्यात येईल। प्रत्येक व्यवहार डिजिटल नोंदीत नोंदवला जाईल। शेतकऱ्यांची जमीन, पीक व ओळख ही माहिती डिजिटल डेटाबेसमध्ये नोंदवली जाईल। खरेदीवेळी फार्मर आयडी स्कॅन करूनच ही पडताळणी केली जाईल। त्यामुळे मंडळी, तुम्ही देखील शेतकरी आहात का किंवा तुमच्या आसपास कुणी शेतकरी असतील तर त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा।